श्री गणेश, इथून गेल्यावर कैलासात जाण्याआधी तू चंदनपुरीला जावं अशी माझी इच्छा आहे. हो, नक्की जाईल. आणि जयाद्रीला म्हणजेच बानूला नक्की भेटेल. अहो, श्री गणेश निघाले आहेत. त्यांच्या प्रस्थानाची वेळ झाली. हो, मला ठाऊक आहे. मला असं वाटतं की आपण म्हाळसा देवींना कळवायला हवं. नको. अहो, असं काय करताय? देवी, समजून घ्या. त्यांना ते सहन नाही होणार. परंतु मातृत्वाच्या दृष्टीने हा निर्णय योग्य नव्हे. असे अनेक निर्णय आहेत जे भविष्यात कठोर होऊन घ्यावे लागणार आहेत. हो, परंतु प्रिय व्यक्तीचा विरह सोसणं अवघड असतं. अरे अजून मी यांना सजवलं नाही. हरी आवरा पटापट. ये कशाला जवळताय? चला ये बाबा, ये लवकर. गाड्याच्या पायथ्यापासून मी येणार जाणार आहे, तेव्हा तुम्ही दोघं आणि तुम्ही दोघं हा घेऊन जायचं, कळलं? हा. गणोबा, कुठवर आली तयारी? समजी तयारी झालीच आहे तशी. मेना सजवायचं काम सुरू आहे. वयाने लहान असले तरी ते श्री खंडेराय यांचे प्रिय अतिथी आहेत. त्यामुळे मेणा नेताना जरा काळजी घ्या. होय होय प्रधानजी, कोण कुठनं आलंय ते समजेसनी जीव लावताय बघा. मी काय म्हणतो, त्यांना इथंच का नाही ठेवून घेत? अहो, आम्हाला देखील असंच वाटतं की त्यांनी इथेच थांबावं. परंतु त्यांचं स्वगृही जाणं आवश्यक आहे. त्यांचे प्रियजन त्यांची वाट पाहत नसतील का? आम्हाला तुमची खूप आठवण येईल. हो, मलाही तुमची खूप आठवण येईल. तुम्ही पहिल्या दिवशी आला होता तेव्हा तुम्ही आमासने हरवलं होतं. आमासनी त्याचं काही वाईट नाही वाटलं. आता तुम्ही परत कधी दिसणार? गणेशा, तुमच्या प्रस्थानाची सर्व तयारी झाली आहे. तुम्ही जेजुरी सोडून जाणार म्हणून सगळ्यांना वाईट वाटते आहे. तुम्ही गडावर आल्यामुळे इथे चैतन्य आलं. मला अजूनही असं वाटतं की आपण म्हाळसाला बोलवावं. अरे बाळ, कुठे गेलास? अरे बाळा, कुठे गेलास? कुठे लपलायस? कुठे लपून बसलायस? कुठे गेला असेल हा? लपला तर नाहीये कुठे? कुठे असेल?
बाळ कुठे आहेस? श्री गणेश, तू इथून चालला आहेस, पण तू इथून गेल्यानंतर तुझी उणीव भासेल. तू गणांचा अधिपती आहेस, तेव्हा सर्वांची काळजी घे. श्री गणेश, मल्हारी चरित्रात भविष्यात तुमच्यामुळे सगळ्यांना कळेल की श्री खंडेराय जेजुरी सोडून का गेले ते. मी केव्हा साक्षी आहे. खरे कार्य तुम्ही करत आहात. काय सुरू आहे हे? कुठे चाललायस तू मला सोडून? जाताना मला भेटला पण नाहीस ना? तुम्ही सगळ्यांनी का लपवून ठेवलं माझ्यापासून? तुम्ही याला का पाठवता? तू नको जाऊस मला सोडून. मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. हा मेळा खाली ठेवा. मेळा खाली ठेवा आधी. खूप जीव लावलाय रे तुला. नको सोडून जाऊस मला. मासा, तो स्वगृही चालला आहे. त्याचे आप्त स्वकीय त्याची वाट पाहत आहे. मग त्यांना इकडे बोलवा ना. याला इथेच राहू द्या. म्हाळसा, हे योग्य नव्हे. सावर स्वतःला. देवी, ते गडावर परत येतील. तुम्ही त्यांना हे वचन द्या पाहू. मी वचन देतो की मी पुन्हा येईन. खरंच? हो.
वैशाली येते का म्हणजे? हा. कोण आहेस तू? कुठून आलास? आणि संगुणातानाचं का उभा आहेस? मी तुला भेटायला आलोय. मला भेटाया? पण मी आता तुला वस्तीवर आधी कधी बी बघितलं नाही. पण मी तुला ओळखतो. पण तू वस्तीवरला तर नक्कीच नाही आहेस. कुठून आला आहेस? कुठे चाललास? ते काय महत्वाचं नाही बाणाई. मी तुला एक सांगायला आलोय. बानाई? आता पतूर फक्त एका महाराजांनी मला या नावानं हाक मारली आहे. काय सांगणार आहेस? श्री खंडेरायांची तुझे लग्न होणे कठीण आहे. ही एक कठोर परीक्षा आहे आणि त्याला आता सुरुवात झाली आहे. पर तुला कसं ठाव? मी सांगितलेलं लक्षात ठेव. हे आता अजून काय नवं म्हणायचं? कोण कुठलं ते पोरण मला असं का सांगून गेलं असल? कोण असल ते पोरग? आणि त्याला हे समज कसं ठाव? तो मला असं का म्हणलं की मी तुलाच भेटाया आता आलो आहे? देवा खंडोबा, मला काय बी सुधरणा झालंय बघा. या समजाचा अर्थ काय लावायचा म्या? माते, असा मला सोडून तू कुठे निघून गेलास रे? मला सोडून जाताना तुला काहीच वाटलं नाही का? त्याच्यासाठी मी स्वतःच्या हाताने पितांबर आणि माळ केली. ते घातल्यावर किती गोड दिसत होता तो. त्याच्याबरोबर खेळताना हे दिवस कसे सरले ते कळलंच नाही.
आणि यांच्यासारखी घंटांची माळ आणि खडगं घेतल्यावर यांच्याबरोबर राजवाड्याच्या प्रसादाकडे चालत जाताना दोघेही किती सुंदर दिसत होते. अजूनही माझ्या डोळ्यासमोरून ते दृश्य जाता जात नाही. कोण कुठला एक मुलगा गडावर आला आणि अचानक सगळ्यांनाच लळा लावून गेला. आता त्याच्याशिवाय या गडाची जणू रयाच गेली आहे असं वाटू लागलं आहे. काय चाललंय तुझं? बघून चालता येत नव्हे तुला? अरे ते दिसलाच नाहीस ना तू. होय का? दिसाय ध्यान कुठे तुझं? ते राहू दे, आधी मला एक सांग, रातच्याला कुठे होतीस तू? मंजीकडे जाते म्हणून सांगून गेलीस, ते आत्ता येतेस वय घरला? अरे बा म्या मंजीच्यातच होते. हाव तर विचार ना तिला. आता म्या तिला कशाला विचारू? तू मंजीकडे जाणार ते ठाव आहे मला, पण तत्तच राहणार हे कुठे सांगितलं तू मला? या आपला विचार करत बसलो कुठे गेली असशील ती. हे बानू, काय झालं? कसला विचार करतीस? बार काय झालं सांग की. बा मला जरा तुझ्या संगत बोलायचं आहे. अगं मग सांग की. आत्ता न ग, नंतरच्यानं सांगते. आता मलाच काय बी कळना झालंय. हे बानू, काय झालं? काय बाई, वांगळ तर नाही ना झालं? कुणास ठाऊ अंगाळ हाय का ते. पर आता एवढंच सांगते, मी ह्याचे तुला सांगेन ते साधन आहे. ते साधन आहे बघ. म्हासा, तुम्ही कधी आलात? असं काय झालंय? तू इतका कसला विचार करते आहेस? मला सारखं असं वाटत राहतं की तो कुठून तरी येईल, मला मारते असा आवाज देईल, मला मिठी मारेल, मला खेळ ना असं म्हणेल, झोपताना माझ्या कुशीत येईल आणि मला गोष्ट सांग असं म्हणेल. मला सतत असं वाटत राहतं की तो परत माझ्याकडे येईल. म्हासा, जितक्या लवकर त्याच्या आठवणीतून तुला बाहेर पडता येईल तितकाच त्याच्या विरहाचा त्रास तुला कमी होईल. नाही, मला ठाऊक नाही की मी त्याला विसरू शकेन की नाही, पण का कुणास ठाऊक, तो गेल्यापासून आपलं कोणीतरी आपल्यापासून खूप लांब गेलाय असं वाटू लागलंय मला.